अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे विभागीय आयुक्तालयासमोर 20 एप्रिलपासून उपोषण। मराठवाड्यातील वाढत्या भ्रष्टाचार, अन्याय आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आता निर्णायक लढा उभारण्यात येत आहे। अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं 20 एप्रिल 2026 पासून विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे। मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून अनेक गंभीर तक्रारी संबंधित प्रशासनाकडे पाठवण्यात आल्या आहेत। मात्र या तक्रारींवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने संतप्त पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक आता थेट आंदोलनाच्या मार्गावर उतरले आहेत। या उपोषणात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असून एकच मंच सर्व समस्या या ध्येयाने एकत्रित लढा उभारला जाणार आहे। मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे: शिऊर तालुका, निलंगा जिल्हा, लातूर येथील शासकीय पाझर तलाव बेकायदेशीररित्या बुजवून अतिक्रमण करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा व तलाव पूर्ववत करावा। संबंधित अधिकाऱ्यांवरही फौजदारी कारवाई करावी। देवणी तालुक्यातील विना परवानगी सुरू असलेल्या खडी क्रशर व MRC प्लांटवर तातडीने कारवाई करावी। निलंगा तालुक्यातील अनधिकृत वीट भट्ट्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी। जिल्हा परिषद लातूर येथील कार्यकारी अभियंता BR शेलार यांची तात्काळ जिल्हा बदली करावी। वलांडी येथील कब्रस्तान भिंतीसाठीच्या 15 लाखांच्या निधीतील अपहाराची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा करावी। वलांडी जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक नोंदी गायब केल्याप्रकरणी संबंधित मुख्याध्यापकावर फौजदारी गुन्हा दाखल करावा। देवणी तालुक्यातील मजूर सहकारी संस्थांमधील गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधित अधिकारी, जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक उपनिबंधक यांच्यावर कठोर कारवाई करावी। देवणी पंचायत समितीतील प्रभारी गट शिक्षणाधिकारी संजय शिंदाळकर यांच्या कारभाराची चौकशी करून बदली करावी व कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी। मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही। अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी व उपोषणाचे नियोजन करणारे जिल्हाध्यक्ष शेख सलमान यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार आहे। प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। कायदा लाईव्ह बातमीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी शेख सलमान, संपादक सौदागर मोहम्मद रफी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करा। लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।